3-4 दिवस झाले सारखेच म्हणत होते पनीर टिक्का मसाला बनव, तर काल मी त्यांच्यासाठी खास करून पनीर मसाला बनवला आणि आज पनीर टिक्का मसाला बनवलेला आहे. सोबतच जिरा राईस पण बनवलेला होता. थोडा एक्स्ट्रा जिरा राईस घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिळी भाजी आणि भात खूप छान लागतो म्हणून मी थोडा एक्स्ट्रा बनवलेला होता जिरा राईस. आणि पिल्लू साखर, तूप आणि दूध टाकून पण भात खातो म्हणून त्यासाठी पण बनवलेला होता. सोबतच त्यासाठी गुळाची चपाती बनवलेली होती आणि इथं आमच्यासाठी गरमागरम अशा चपात्या बनवलेल्या होत्या पनीरच्या भाजीसोबत. आणि आज दुपारी मी आखाड पण तळलेला होता, तर शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या. फक्त तूप, दूध, साखर आणि मैद्याचा यूज करून मी या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. अजिबात सुद्धा रवा यूज केला नाही. एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झालेल्या होत्या. शंकरपाळ्यांसोबत मला कापण्या सुद्धा बनवायच्या होत्या. चहा सोबत गुळाच्या कापण्या खूप छान लागतात, पण मला एवढा वेळ भेटला नाही कारण पिल्लू खूप त्रास देत होता म्हणून फक्त शंकरपाळ्याच बनवल्या आणि नंतर स्वयंपाक करायला घेतला. तर मी पनीरची भाजी सोबत सोयाबीन चिल्ली पण बनवणार होते, पण हेच खूप सारं झालं होतं म्हणून सोयाबीन चिल्ली काय बनवत बसले नाही. पिल्लूचे पप्पा 2 चपात्याच्या वरती एक पण चपाती एक्स्ट्रा खात नाहीत आणि राईस पण त्यांना आवडत नाही, पण जिरा राईस होता म्हणून त्यांनी खाल्ला. तर त्यांच्यासाठी मी हे त्यांचं आवडतं जेवण आज बनवलेलं.